मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत कलह आता थेट चव्हाट्यावर आला असून स्थायी समिती सभापती आणि नगरसेवकांमध्ये झालेल्या जोरदार खडाजंगीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। मुख्य बातमी वजा वेगवान शैली। मे 11 रोजी जालना महानगरपालिकेत भाजपचे 2 दिग्गज नेते आमनेसामने आले। स्थायी समिती सभापती अशोकअण्णा पांगारकर आणि नगरसेवक महावीर ढक्का यांच्यात विकासकामांच्या मुद्द्यावरून कडाक्याचे भांडण झाले। या वादाचे पर्यवसान इतके टोकाचे झाले की महावीर ढक्का यांनी संतप्त होऊन आपल्या स्थायी समिती सदस्यपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे। वादाचे मूळ कारण वजा थोडा संथ पण स्पष्ट आवाज मिळालेल्या माहितीनुसार शहराच्या पाण्याच्या प्रश्नावर ही चर्चा सुरू होती। आपली सत्ता असताना जर लोकांना पाणी मिळाले नाही तर जनता आपल्यालाच दोषी धरेल असे म्हणत ढक्का यांनी पाण्याचे टेंडर रद्द न करण्याची मागणी केली होती। मात्र याच मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडली। महावीर ढक्का यांचा खळबळजनक खुलासा। या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना महावीर ढक्का म्हणाले की मी जनहितासाठी बोललो, पण मला तुला काही कळत नाही, तू खाली बस असे म्हणून अपमानित करण्यात आले। इतकेच नव्हे तर महापौरांच्या दालनात धमकावण्यात आले आणि सभापतींच्या भावांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे। मारहाणीच्या चर्चांवर स्पष्टीकरण। सोशल मीडियावर फिरणाऱ्या मारहाणीच्या चर्चांवर ढक्का यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे। ते म्हणाले, माझ्या मुलाचा वाढदिवस होता, तो हत्यार घेऊन कशाला येईल? महापालिकेत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, त्यात सर्व स्पष्ट होईल। उलट पांगारकर यांच्या हातातील काठी मी केवळ वाद सोडवण्यासाठी घेतली होती, तिथे केवळ बाचाबाची झाली, कोणतीही मारहाण झालेली नाही। आउटरोमाइन सस्पेन्स निर्माण करत हा भाजपचा अंतर्गत वाद असल्याचे सांगत ढक्का यांनी हा विषय लवकरच मिटेल असे स्पष्ट केले असले तरी आता भाजपचे वरिष्ठ नेते यावर काय भूमिका घेतात आणि ढक्का यांचा राजीनामा मंजूर होतो का, याकडे संपूर्ण जालना शहराचे लक्ष लागले आहे। व्हिडिओ एडिटिंगसाठी सूचना। नमस्कार, मी बघा काल 11:05ला स्थायी समितीची बैठक होती। मी त्या बैठकीत गेलो। बैठकीमध्ये पहिले त्यांनी प्रश्न उपस्थित केला कर्मचाऱ्याचा। त्यांनी तिन्ही चारी त्यांच्या जवळचे नगरसेवकांनी ते उपस्थित केल्यावर ते अधिकार आयुक्ताला असून ते दाबून कर्मचाऱ्याकडून करून घ्यायचा प्रयत्न करतात। मी त्याच्यात बोललो नाही। दुसरा मी प्रश्न मांडला की भाई घाणेवाडीचं दरपत्रक होता, 3 पत्रक अजून होते। घाणेवाडीचं पाण्याचा प्रश्न आहे जिवाळ्याचा, ते गोपी अग्रवाल म्हणून ते 10 वर्षापासून ते काम करत आहे। त्याचे महापालिकेला कमीत कमी 10 कोटी रुपये देणे बाकी, तरी पण त्याने टेंडर निविदाचा दरपत्रकला मंजुरी होती। सभापतीचा त्याच्यात काही व्यवहार झाला नाही म्हणून ते फेर निविदा करायचे त्यांनी सांगितले। मी म्हणला सभापती महोदय, आता उन्हाळा लागलेला आहे, घाणेवाडीची फेर निविदा जे पाईपलाईन अग्रवाल गुत्तेदार करत आहे ते फेर निविदा करू नका, याला तुम्ही हे द्या, काय की त्यांनी काम बंद केलं तर शहराला पाणी कसं देणार आपण? लोक आपल्या अंगावर येतील, आपल्या भाजपची सत्ता आहे। तर ते म्हणे तुला काही कळत नाही रे, तू बस म्हणे। मला सभापती महोदय तुम्ही अरे रावी करू नका, आपल्या शहराला आपल्याला पाणी द्यायचं आहे, याला दरपत्रक तुम्ही द्या। तुला काही कळत नाही, मी सभापती, मी जे निर्णय घेईन तुम्हाला मान्य करावं लागेल। त्या विषयावर आमचं बोलणं झालं। मग ते मला म्हणे तुला मी घरी मस्तगडावर येऊन दाखवतो, सगळे कर्मचारी नगरसेवक तिथं ते होते त्यांना विचारा, ते तुझ्या घरी येतो, तुला बाहेर दाखवतो। मला सभापती म्हणजे मी तुमच्या चेअरला बोलतो, तुम्ही व्यक्तिगत काय घेतात? ते जर ऐकलं नाही म्हणून मी माझ्या समितीचं स्थायी समितीचं जे सदस्य आहे त्याचा मी राजीनामा दिला। ते वर चेंबरवर त्यांच्या टेबलावर गेल्यावर बी ते म्हणे हे मला देऊ नका रे, मला ते अधिकार नाही म्हणे। आणि मग तुमचा अधिकार आहे। मग त्याने ग्रामसाहेबांनी सांगितलं सचिवाला झालं, नगरविकास सचिव, ते सचिवाजवळ मी दिलं। मी सरळ जात होतो, तरी म्हणून मी बाहेर येत होतो, थांब म्हणे। मग मी तिथून निघून गेलो माईक फेकून। ते आपले आयुक्त मॅडम चव्हाणचे कॅबिन खाली होते, मी तिथं बसलो। तिथं बसल्यावर अक्षय भैया आले, मला समजेल मला माझी गलती आहे ते मला सांगा, तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहे। त्यानंतर मीटिंग संपल्यावर बाहेर आलो तर त्याच्या तिथं अशोक अण्णाचा भाऊ विजू पांगारकर, सुनील पांगारकर, एक वाघमारे म्हणून त्याचा मित्र आहे प्रतीक पांगारकर, लखन ठाकूर, अजून 5-7 जण उभे होते। त्याने मला सांगितलं चल मग चेंबरच्या महापौरच्या चेंबरला बोलू। तिथं गेलो, तिथं बी अरे रावी करावं लागलं। ते त्याचा भाऊ दोन्ही तिन्ही अरे मला तो भंगी आहे, तो मस्तीत आलेला आहे, ये ते झालं। आमच्या 2-3 पोरं आले तिथं,
ते पोराले त्यांनी लखन ठाकूरने प्रत्येक त्याच्यावर थेट हल्ला चढविला. हा, अरे माझ्यातून मग तिथं कॅमेरे बघा, मी मिटिंगला आलो, मी का हत्यार घेऊन मिटिंगला येणार आहे का? माझा मुलगा काल वाढदिवस होता, ते मिटिंगला हत्यार घेऊन येणार आहे का? ते सदस्य नाहीये. हा, माझ्या दोन्ही मुलाच्या हातावर काही हातात काठी नाही, काय नाही. मी दंडा सुनील पांगरकरच्या हातून उचकून घेतला. हा, मी मध्यस्थी केली, सगळे नगरसेवक 7-8 त्यांनी सगळं सोडायचं केलं. फक्त बाचाबाची झाली, काही मारामारी एवढी झालेली नाहीये. पण याने विषय केलं. मग इथं कैलास सेठ आले, त्यांनी मला झापलं. सगळे नगरसेवक बसले, त्यांनी आमच्या इथं वेगळे बसले, तिथं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण हे महाशय ऐकलं नाही. याला काहीतरी दुसरंच करायचं होतं, ते ये पोलीस स्टेशनला गेले. मग तिथं बी भाजपचे लोक पाहिजे ना, भाजपच्या समजावसाठी गेलते. त्याला वाटतं तिथे संघ नव्हते काही, थोडेफार असन. आपण दुसरे पक्षाचे लोक, माजी नगरसेवक तिथं आले, ते त्यांनी विषय केला. त्याचा विषयच नाही ना, हे भाजपचा विषय ना. हा, आज नाही तर उद्या आम्ही बसणारच आहे, मिटून घेणार आहे. नाही बी मिटलं तर आमच्या पक्षाचा वाद आहे. अरे माझा व्यक्तिगत वाद थोडीच आहे. मी पाण्यासाठी जे जनतेला पाणी पाहिजे ते टेंडर निघू द्या, त्याला रद्द करू नका म्हणलं. याला तुम्ही मान्यता द्या, तुमचं काय असेल तुम्ही बसून करून घ्या. याचं माझं खोटं काय? जे 307 दाखल झालेली आहे ते राजकीय दबावामुळे झाली का असं तुम्हाला वाटतं कुठेतरी? राजकीय दबावासाठी झालेली आहे साहेब. 307 दाखल कधी होती? ज्याला हेड इंजुरी असती, काय असतं त्याच्यात होते ती. त्याला एक टाकावी नाहीये, काही नाहीये. खर्चटलेला आहे त्याला दोघाला. लखनला त्याला उलटा माझ्या भाच्याला सोडण्यात त्यांनी शिवीगाळ केली, भंगी मस्तीत आला. ते त्याच्या हातावर मार लागलेला आहे. त्याच्या गळ्यात ते सेन हिसकून यांनी घेतली आहे, ते लखननी. ते त्यांनी कंप्लेंट दाखल केलेलीच आहे ना.